दिवाळी फराळातील सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कुरकुरीत चकली. पण कधी काय होतं, आपल्याला कामांमध्ये भाजणी करायला वेळच मिळत नाही. तर अशा वेळी ही इन्स्टंट चकली आपण करू शकतो. अवघ्या 10 ते 15 मिनिटात चकल्या तयार होतात. छान कुरकुरीत होतात आणि भरपूर दिवस टिकतात. एवढ्या प्रमाणात आपल्या 40 चकल्या बनवून तयार होतात. चला करूया. त्यासाठी घेऊ 2 वाटी तांदळाचं पीठ. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो वाढल्यानंतर त्याचं पीठ तयार करायचं. तांदूळ घेताना तो जुना आणि जाड तांदूळ घ्यायचा, म्हणजे त्याच्या चकल्या छान कुरकुरीत होतात. आणि त्यासोबतच 1 वाटी बेसन. ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने बेसन घ्यायचं. आता यामध्ये काही मसाले मिक्स करूया. तर त्यासाठी आपल्याला लागेल 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा जिरेपूड, 1 मोठा चमचा धनेपूड, अर्धा चमचा ओवा. ओवा घालताना तो आधी हातावर चोळून घाला. त्यासोबतच पाव चमचा हिंग आणि 2 चमचे तीळ. हे सर्व मसाले यामध्ये घातले की आता काय करायचं, 2 चमचे तूप गरम करायला ठेवायचं आणि तोपर्यंत आपण हे सुके मसाले तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरी चालतो. सर्व मसाले छान एकजीव करून झाले की आता हे कडकडीत तुपाचं मोहन यावर घालायचं. तुम्हाला तूप नसेल घालायचं तर तेल घालू शकता, बटर घालू शकता किंवा वनस्पती तूप घातलं तरी चालतं. सुरुवातीला तूप जास्त गरम असतं, त्यासाठी आधी चमच्याने मिक्स करायचं आणि थोडं थंड झालं, आपल्या हाताला सहन होईल असं, की आता पिठाला हाताने चोळून चोळून लावून घेऊया. असं केल्याने काय होतं, आपली चकली छान कुरकुरीत होते. तर हे बघा, पिठाला व्यवस्थित तूप लावून घेतलं. आता इथे मी गरम पाणी घेतलं, हे यामध्ये थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं. खूप पातळ सुद्धा करायचं नाही आणि खूप घट्ट पण करायचं नाही. साधारण 1 ते सव्वा वाटी आपल्याला पाणी लागतं. त्यासाठी थोडं थोडं पाणी यामध्ये मिक्स करा. आता बघा, इथे मी तुम्हाला अगदी योग्य प्रमाण सांगितलं. पण काय करायचं, थोडं थोडं पाणी यामध्ये मिक्स करायचं. त्यामुळे काय होतं, आपल्याला अंदाज येतो. आणि दुसरं म्हणजे इथे आपल्याला उकळत्या पाण्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे पिठाला मऊपणा येतो आणि आपली चकली छान कुरकुरीत होते. पाणी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. तर हे बघा, इथे 5 मिनिट झालेत. आता हे पीठ मळून घेऊया. सुरुवातीला थोडं कोमट वाटतं. आपण इथे जे प्रमाण घेतलं ते अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे बघा, अगदी सहज मळलं जातं. पीठ भिजवताना ते चांगलं मळून मळून घ्या, नाहीतर काय होतं, चकली करताना त्याचे तुकडे पडतात. तर हे बघा, इथे मी चकलीचं पीठ भिजवून घेतलं. आता साच्यामध्ये मावेल असा गोळा घेऊन आधी त्याचा रोल करायचा आणि नंतर तो साच्यामध्ये भरायचा. म्हणजे काय होतं, आपली चकली करताना ती तुटत नाही. आता हा आपल्या चकलीचा साचा घ्यायचा, त्याला ही प्लेट लावून घ्यायची आणि साच्यामध्ये पीठ भरताना ते व्यवस्थित दाबून भरायचं, त्यामध्ये गॅप ठेवायची नाही. आणि आता चकली पाडून घेऊया. तुम्हाला आवडत असतील तसे 3-4 वेढे घ्या. जास्तही घेऊ नका, नाहीतर मग चकली नरम पडते. तर हे बघा, मस्त काटेदार चकली तयार होते. आपण घेतलेलं प्रमाण अगदी बरोबर असल्याने चकली करताना ती तुटतही नाही. चकली पाडून झाली की आता त्याचं सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक दाबून घ्यायचं, म्हणजे ती तेलामध्ये टाकल्यानंतर सुटत नाही. चला तर इथे मी 5 ते 6 चकल्या बनवून घेतल्यात. आता या तळून घेऊया. तर तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम हवं. तेल मध्यम गरम झालं की गॅस मंद करायचा आणि चकली तेलामध्ये सोडायची. चकली तेलामध्ये सोडताना एका वेळी खूप चकल्या घालू नका. तेलामध्ये मावतील एवढ्याच घाला. काय होतं, त्यामुळे आपली चकली तुटत नाही आणि ती एकसारख्या रंगावर तळली जाते. खालची बाजू तळून झाली की आता ही पलटवून घेऊ आणि आता चकल्या छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या. चकली तेलामध्ये घातल्याबरोबर बघा, सुरुवातीला तेलाचे खूप बुडबुडे असतात आणि चकली जशी तळून होते तसे तेलाचे बुडबुडे कमी होतात आणि चकली कढईच्या तळाशी जाते. तर हे बघा, चकली छान सोनेरी रंगावर तळून घेतली. खूप मस्त कलर आला आणि त्याला काटे पण बघा काय मस्त आलेत. आता या काढून घेऊया. काढताना झारा असा कढईला लावून ठेवायचा, म्हणजे त्यातलं जे जास्तीचं तेल असतं ते निघून जातं. आता याच पद्धतीने उरलेल्या सर्व चकल्या तळून घेऊया. तर तयार आहेत मस्त कुरकुरीत तांदळाच्या पिठाच्या चकल्या. अवघ्या 10 ते 15 मिनिटात तयार होतात.
या तांदळाच्या पिठाच्या चकल्या छान कुरकुरीत होतात. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा छान कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत आणि महिनाभर अशाच मस्त कुरकुरीत राहतात. नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि प्रिया मराठी रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.